नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे गोष्ट उपवर मुलीची. जवळजवळ 2 ते 2.5 वर्षांनी मी माझ्या माहेरी भाचीच्या लग्नासाठी आले. मस्तपैकी 15 दिवसांची सुट्टी घेऊन. लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे इतकी व्यस्त झालेली माहेरी यायला सवडच मिळाली नाही. बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्यामुळे सारं घर माझ्या अवतीभवती नाचत होतं. आल्यापासून माहेरचं सुख अनुभवत होते. खाणं, पिणं, फिरणं, गप्पा इत्यादी सगळ्याला नुसतं उधाण आलं होतं. बोलण्याच्या ओघात लीनाचा विषय निघाला. लीना अगदी जीवाभावाची माझी बालमैत्रीण, पण आल्यापासून भेटायला देखील आली नव्हती. घरून निरोप पाठवला, फोन केला, पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. शिवाय ती जॉब करत असल्यामुळे रविवारशिवाय तिला भेटणं देखील शक्य नव्हतं. मध्यंतरी म्हणजे वर्षभरापूर्वी तिची लग्नपत्रिका घरी आली. शिवाय फोनवरून तिने अक्षरशः कळवळून, नंतर दरडावून, धमकावून मला लग्नाला येण्याची गळ घातली होती. माझी सर्व तयारी देखील झाली, पण ऐन वेळेस खूपच महत्त्वाचं काम निघाल्यामुळे मनात असून देखील मी तिच्या लग्नाला जाऊ शकले नाही. नंतर आईकडून फोनवर मला समजलं की हुंड्यापायी लग्नाच्या दिवशीच तिचं लग्न मोडलं. म्हणजे लीनाने भर मांडवात स्वतःहून लग्नाला नकार दिला. हे सर्व ऐकून लीनाच्या धाडसाचं कौतुक करावं की स्वतःहून लग्न मोडलं म्हणून रागवावं हेच मला समजेनासं झालं. पण तेव्हापासून तिचे फोन येणे कमी होत गेले. मी स्वतःहून फोन केला तरी ती तुटक उत्तर देऊन फोन बंद करून टाके. आता माझ्या भाचीच्या लग्नाला आल्यावर सुद्धा ती माझ्याशी जास्त बोललीच नाही. मी तिच्याशी बोलण्यासाठी धडपडत होते, पण कामावर जायचं कारण सांगून पटकन जेवून ती निघूनही गेली. म्हणून मग लग्नाची धामधूम संपताच रविवारी आईला सांगून सकाळी लवकरच मी तिला भेटायला तिच्या घरी गेले. लीनाच्या आईने मला बघताच, "किती दिवसांनी येते आहेस ग प्रभा, ये बैस," असं म्हणत मला जवळ बसवून घेतलं. "काकू, लग्नाला का आल्या नाहीत तुम्ही?" मी हा प्रश्न विचारण्याचाच अवकाश त्यांनी सुरुवात केली. "काय सांगू प्रभा, लीनाच्या लग्नाची खूप काळजी वाटते बघ. पहिलं लग्न मोडल्यापासून तिला पूर्वीसारखी स्थळच येत नाहीत हल्ली. तुझ्या बघण्यात लीनासाठी कोणी योग्य मुलगा असेल तर सांग ना ग. आम्ही अगदी थकून गेलोय बघ." त्या सांगत असतानाच लीना पाणी घेऊन बाहेर आली. "बस कर ना आई माझ्या लग्नाचं रडगाणं. घरी कुणी आलं की माझ्या लग्नाचं गाऱ्हाणं घेऊन बसतेस त्यांच्यासमोर. जरा गप्प बसायला काय घेशील?" रागारागाने तिने आईसमोर आपले दोन्ही हात जोडले. त्याबरोबर तोंडाला पदर लावत त्या तिथून निघून गेल्या. तिच्या या वागणुकीने मी स्वतःच संभ्रमात पडले की हीच का माझी अवखळ खट्याळ सखी लीना. मी तिला बळच हाताला धरून जवळ बसवत म्हणाले, "हे काय लीना, काकूंशी असं वागणं शोभतं का ग तुला? अन मी काही कोणी परकी आहे का? अगं, आजपर्यंत आपण कुठली तरी गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवलीये का? आणि काकूंना तुझी काळजी वाटतेय म्हणून तर बोलल्या ना त्या." माझं हे बोलणं ऐकून तिचे डोळे भरून आले. "हे बघ लीना, किती दिवस तू अशी कुढत बसणार आहेस? तू जर माझ्याशी मनमोकळं बोललीस ना तर तेवढंच हलकं वाटेल तुला. अगं, आपण सख्या मैत्रिणी ना. का तुला माझ्याबद्दल तसं वाटत नाहीये आता?" डोळे पुसत लीना म्हणाली, "तसं काही नाही ग. तुझ्याशिवाय मला समजून घेणारं तरी कोण आहे? तुला तर माहीत आहे ना माझं लग्न मोडलं ते. हे लग्न ठरलं तेव्हा मी, आई बाबा सर्वजण खूप आनंदात होतो. लग्नाची जोरदार तयारी चालली होती. अगं, ऐपत नसतानाही बाबांनी कर्ज काढून लग्नात कुठेही काहीही कमी पडू नये म्हणून खूप खर्च केला.
खरं तर कर्जाच्या भाराखाली ते वाकून गेले होते, पण मुलीच्या सुखी संसारासाठी त्यांनी तिकडं दुर्लक्ष केलं. लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाचे वडील म्हणू लागले की मुलासाठी एक फ्लॅट बुक केलाय आणि त्यासाठी ताबडतोब 5 लाख हवे आहेत. उरलेले 5 लाख आम्ही भरू, पण तुमच्या मुलीच्या सुखासाठी उद्याच 5 लाख तयार हवे आहेत. पण एवढे पैसे एकरकमी देणं शक्यच नव्हतं. बाबांनी अक्षरशः मुलाच्या वडिलांसमोर लोटांगण घातलं ग. सध्या एवढे पैसे माझ्याजवळ नाहीत. जमेल तसे थोडे थोडे पैसे पाठवत जाईन, पण एकदा पोरीच्या डोक्यावर अक्षदा पडू द्यात. पण पूर्ण रक्कम हाती आल्याशिवाय मुलगा लग्नास उभा राहणार नाही, असं मुलाच्या वडिलांनी ठामपणे सांगताच घरात शोककळा पसरली. वडील अक्षरशः लहान मुलासारखे रडू लागले. त्यांना एवढं अगतिक झालेलं माझ्याच्याने बघवेना. आणि अचानक मला काय झालं कोणास ठाऊक, मी तरातरा चालत जाऊन मुलाच्या वडिलांसमोर उभी राहिले आणि मीच असल्या लालची मुलाशी लग्नाला तयार नसल्याचं सांगितलं. भावनेच्या भरात खूप काही बोलून गेले त्यांना. मग काय, त्यांना तर लग्न मोडायचंच होतं. आईतच माझं कारण मिळालं. त्यांनी माझ्यावरच नसते उलटसुलट आरोप करून सगळं वऱ्हाड परत गेलं. माझ्यामुळेच हे लग्न मोडल्याचं त्यांनी सगळीकडं पसरवलं. मुलगी आगाऊ आहे, फटकळ आहे, भांडखोर आहे, मोठ्या माणसांशी 4 चौघांमध्ये बोलण्याची रीतभात तिला ठाऊक नाही, संस्कार नावाची चीजच नाही तिच्याजवळ, वगैरे वगैरे. आणि मग स्थळ येणं कमी कमी होत गेलं आणि आता तर जवळजवळ बंदच झालं. वडील स्वतःहून कुठे चौकशीसाठी गेले तर मागाहून कळवतो म्हणतात आणि मग काहीच नाही. तसंच भर मांडवात हुंडा मागणाऱ्या मुलाला मुलीने स्वतःहून नकार दिला म्हणून कौतुकही बरंच झालं, पण सगळं कौतुक वरवरचं. स्वतःच्या घरात सून किंवा बायको म्हणून अशा मुलीला आणणं नकोच असतं कोणाला. न जाणो उद्या आपल्यालाच डोई जड व्हायची. नाकापेक्षा मोती जड अशी धारणा असावी बहुतेक. खरंच सांग प्रभा, मी वागण्यात काही चुकले का ग? सांगायला सुद्धा विचित्र वाटतं बघ, माझं लग्न होत नाही म्हणून. हसत हसत मी तिचा हात हातात घेत म्हटलं, काहीही चुकीचं नाही केलंस तू लीना. अगदी योग्य वागून त्या लोकांना धडा शिकवलास. अगं, त्यांचीच बदनामी झाली. त्यांना स्वतःचीच लाज वाटली म्हणून स्वतःचे दोष लपवण्यासाठी त्यांनी तुझ्यावर वेडेवाकडे आरोप केले. लग्न झाल्यावर त्यांची हाव अजून वाढली असती. किती त्रास झाला असता बरं. उलट झालं ते बरंच झालं. देवानं लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधून ठेवलेल्या असतात म्हणे. अजून थोडा धीर धर, सगळं काही ठीक होईल. वाटतं तितकं सोपं नाहीये ग प्रभा हे सगळं. लग्नाचं वय उलटून चाललंय आणि अशी अविवाहित मुलगी म्हणजे अभिशापच असतो बघ आई वडिलांना आणि तिला स्वतःला देखील. मित्रमैत्रिणींनो, आशा करते ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या कथेचा उर्वरित भाग पाहण्यासाठी पुढील येणारा व्हिडिओ नक्की पहा.